नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. 13 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDCचं जे सूचनापत्र आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. आजच्या सूचनापत्रकाचा विषय आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरसेवा भरती 2023 अंतर्गत परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्याबाबतचे हे प्रसिद्धीपत्रक आहे. तर सरसेवा भरती 2023 MIDCची जी आहे तर त्याच्या संदर्भातलं हे आलेलं अपडेट आहे. तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरसेवा भरती 2023 अंतर्गत 34 वर्गात एकूण 802 पदांच्या 14/8/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केलेली असून 2/9/2023 ते 25/9/2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. त्या अर्जासाठीची एक्झाम जी आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं वेळापत्रक अशा प्रकारचं आहे. तर बघू शकता लघुलेखक उच्च श्रेणी गट क, लघुलेखक निम्न श्रेणी गट क आणि लघुटंक लेखक या पदासाठीची परीक्षा असणार आहे 30 मार्च 2024 रोजी. कनिष्ठ अभियंता 2 एप्रिल 2024, कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ 3 मार्च 2024, उपअभियंता जे आहे स्थापत्य त्याची पण 3 मार्च एप्रिल, लेखा अधिकारी गट ब किंवा मग वरिष्ठ लेखापाल गट क 3 मार्च 2024ला एक्झाम आहे. सहयोगी रचनाकार गट अ, उपरचनाकार गट आणि सहाय्यक रचनाकार गट ब 3 एप्रिल 2024ला एक्झाम आहे. हे संपूर्ण वेळापत्रक जे आहे तर ते 13 मार्च 2024 रोजी आलेलं आहे. तरी ज्या उमेदवारांनी MIDCचे 2023 साठीची भरती प्रक्रियेची जी 802 पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर त्याच्यासाठी अर्ज केले असतील तर त्यांच्यासाठी आलेलं हे अपडेट आहे. परीक्षेचा 7 दिवस आधी त्यांचे हॉल तिकीट जे आहेत ते प्रसिद्ध होणार आहेत. तर तुम्ही बघू शकता हे संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. ज्या उमेदवारांनी MIDCचे अर्ज केलेले आहेत तर त्यांच्यासाठी आलेलं हे अपडेट होतं. ही माहिती तुमच्यासाठी घेऊन आली होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी सर्वात आधी चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.